हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहे कर्नाटक बेळगाव इथे. तर बेळगावला आम्ही रामकृष्ण मठमध्ये थांबणार आहोत. तर आता आम्ही पोचलेलो आहे एअरपोर्टला. आमचं 7 वाजताचं फ्लाईट आहे. तर 2 तास आधीच जावं लागतं, त्यामुळे आम्ही लवकरच इथे पोचलेलो आहे. तर बघा इतकं छान क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे इथे. आणि आम्हाला थोडी भूक लागली होती म्हणून थोडं आम्ही इथे स्नॅक्स वगैरे खात आहोत. हल्दीराममधनं घेतलं इथनं. आमचं स्टार एअरचं फ्लाईट होतं आणि आता फ्लाईटमध्ये आम्ही बसत आहोत. छोटं फ्लाईट होतं अगदी. आम्ही पोचलेलो बेळगाव एअरपोर्टमध्ये. सामान यायचं आहे आमचं. 2च गेट आहे. खूप छोटं एअरपोर्ट आहे. दाखवतो मी. पावणे 9 वाजलेले आहे. स्टॅच्यू आहे. खूपच छोटंसं एअरपोर्ट आहे हे. खूप छान बुद्धाचं स्टॅच्यू आहे. तरी टॅक्सी महाराजांनी पाठवलेली होती मठातनं. आता आम्ही जातो मठामध्ये. निघालेला आहे मठामध्ये. टॅक्सी आलेली होती. चला. हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आम्ही रात्री पोहोचलो बेळगावला आणि आज सकाळी आम्ही चाललो आहे मठामध्ये. ब्रेकफास्ट करून आलो आणि परत चाललो आहे दर्शनाला. तर आता महाराजांना भेटू, त्याच्यानंतर आमचा पुढला प्रोग्राम ते ठरवून देतील. आता आम्ही आणली आहे नागपूरवरून छान अशी संत्रा बर्फी महाराजांसाठी आणि ठाकूरांसाठी नैवेद्याला. तर चला तर मग बघूया आपण आज आम्ही कुठे कुठे जाऊ ते मी सगळं दाखवेल आपल्याला. तर आम्ही कर्नाटक स्टेटमध्ये आहोत आणि इथनं मी तुम्हाला हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देत आहे. आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन दिवसाची नवीन पहाट घेऊन आम्ही आमचा हा पहिला टूर आहे कर्नाटकपासून सुरू केली. तर आज आम्हाला कुठेच जायचं नव्हतं, त्यामुळं मी आज तुम्हाला पूर्ण मठ दाखविणार आहे. हे बघा रस्त्याच्या कडेलाच आहे. असं इकडे छान टेकडी आहे, जंगल आहे आणि हा मठ आहे. असं बाहेरून तुम्हाला दृश्य दाखवत आहे. हे आहे मठाचं मेन गेट. इकडे एक मागे गेट आहे आणि हे समोरचं गेट आहे. ते मेन गेट आहे आणि
इकडे हे मंदिर आहे. स्वामीजी इथे राहिले होते. 1892 इथे आलेले होते. तर इथे त्यांनी 9 दिवस स्टे केला होता. म्हणून ही जागा खूप पवित्र मानल्या जाते. इथे नेहमी जपयज्ञ वगैरे होतो. तर इथे खूप सारे ड्युटीज लोक येतात आणि इथे जपयज्ञामध्ये भाग घेतात. तसं हे खूप पवित्र असं ठिकाण आहे. तुम्ही येऊ शकता, इथे बघू शकता. खूप सुंदर इथे वातावरणही खूप छान आहे. तर इथे आतमध्ये स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे आणि ध्यान मंदिर केलेलं आहे. इथे हेच ते घर आहे. स्वामीजींनी इथे 9 दिवस वास्तव्य केलेलं होतं आणि इथेच हरिपाद मित्र आणि त्यांच्या धर्मपत्नीला मंत्रदीक्षा दिलेली होती. तर हे बघा, मी आतमधून तुम्हाला हे दाखवित आहे घर. अगदी मेन रोडला लागूनच हे मंदिर आहे. आणि हे बघू शकता, हे असं वरती ठाकूरांचं मंदिर आहे आणि मागच्या साईडला ऑफिस आहे मठाचं आणि बुक स्टॉल आहे. मागे किचन आहे आणि एक ऑडिटोरियमसुद्धा आहे तिकडे मागे. आणि असं सुंदर असं मंदिर आहे. खूप शांतता असते इथे. मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यूसुद्धा दाखवित आहे मंदिराचा. बघू शकता किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे. रात्री तर खूपच छान शांत असं असतं इथे. तर बघा, लाईटमध्ये किती मस्त वाटत आहे मंदिर. मठाला लागूनच मठाचं गेस्ट हाऊससुद्धा आहे. तर इथे भक्तांना राहण्यासाठी उत्तम सोय आहे. इथे छान असे क्वार्टर्स आहे. बघू शकता, इथे सुद्धा खूप शांतता आहे. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण असेच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी. पुढला भाग बघायला विसरू नका. बेळगावचाच असणार आहे. चला भेटूया परत. बाय.